रेल्वे ही महाराष्ट्राचीच नाही तर मुंबईची लाईफलाईन मानली जाते आणि मी यावेळेला नालासोपारा पूर्व स्टेशनवर उपस्थित आहे। जर आपण स्टेशनचा परिसर बघाल तर ट्रेन पकडताना प्रत्येकाच्या मनात हा विचार येतो की ट्रेनला गर्दी असणार तरी किती, कारण की गर्दी म्हटलं तर अक्षरशः कुठेतरी मनात असे वेगवेगळे निरनिराळे विचार येतात की आपण या ट्रेनचा प्रवास करायचा कसा। आपण बघताय की मी यावेळी स्टेशनला उभा आहे आणि प्रत्येक प्रवासामध्ये हीच वेळ आहे की लवकरात लवकर त्यांना ट्रेन पकडायची आणि आपला जो मार्ग आहे तो मार्ग काढायचा आहे। या सगळ्या संबंधित विषयावर रेल्वे प्रशासन आरपीएमच्या माध्यमातून एक नवीन योजना आखण्यात आली आहे की जो प्रवासी प्रवास करताना ज्या अडचणी होतात, चढताना ट्रेनमध्ये ज्या अडचणी होतात त्याला सामोरे जाण्यासाठी एक सुखद प्रवास म्हणून रेल्वे लाईन म्हणजे डब्यामध्ये चढण्याकरिता 2 लाईनी लावलेल्या गेलेल्या आहेत आणि त्या लाईनीच्या माध्यमातूनच प्रवासी चढणार आहेत। पण ज्यावेळेस मी स्टेशनवर उभा आहे, जी लोक आहेत प्रवासी चढणारे प्रवासी लोक आहेत त्यामध्ये कुठलाच हा जो उपाययोजना केल्या आहेत या योजना दिसून येत नाहीत, कारण की प्रत्येकाला चढण्याची गर्दी असते आणि प्रत्येक जण आपल्या घाईने आपल्या मार्गी गाठण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या पद्धतीने रेल्वे चढतात, ज्या प्रवास करतात त्याच पद्धतीने सध्या प्रवास होतात। याबद्दल आम्ही स्टेशनवर ज्या प्रवासी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। कुडतरकर, आम्हाला सांगा या ठिकाणी आता रांगा लावण्यासाठी प्रशासनाने सांगितले, काय सांगा? रांगा स्वतःहून लागणार नाही, कारण पहिल्यापासून कोणाला सवयच नाहीये आणि ज्याला त्याला जाण्याची घाई असते त्यामुळे ज्याला पहिलं चढता येतो धावून चढतो, त्याची कॅपॅसिटी आहे तो चढतो, नाही ज्याची कॅपॅसिटी तो तसाच राहून जातो, लटकून जातात अक्षरशः। जर प्रशासनाला एवडी काळजी असेल ना तर आरपीएफ ऑफिसर नॉर्मल बसलेले असतात, त्यांनी जर सहयोग केला रांगा लावण्यासाठी तर त्या रांगा लागू शकतात। प्रशासनाने 2-3 दिवसापूर्वी सांगितलंय, आरपीएफ ऑफिसर फक्त मला इकडे एकदाच शिटी वाजवताना काल दिसले, नंतर एवढ्या ट्रॅव्हलिंग मध्ये ते काय दिसले नाहीये। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एसी मध्ये दरवाजे बंद होतात म्हणून ऍक्सिडेंट्स होत नाही, आमचे दरवाजे उघडे असतात त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात, ते दरवाजे पण धड नाही आहेत, हात पकडायला गेलं तर निघतात पण लगेच। तिथे पण लक्ष द्यायला पाहिजे की चढताना ऍटलीस्ट ते व्यवस्थित मेंटेनन्स तरी पाहिजे त्या गोष्टीचा। दरवाजा ऑटोमॅटिकली बंद होणार पाहिजे, हवं ते एसी करू नका असंही परवडत नाही, प्रशासन तसंही गरजत आहे, लोकही गरजत आहे। तर तुम्ही लोक दरवाजे ऑटोमॅटिकली बंद होण्याची जरी सोय ठेवली तर ऍक्सिडेंट्स जे होतात ते होणार नाही। बेसिकली एक लेडीज लोकांचं कसं झालं, लेडीज लोकांना लेडीज स्पेशल खूप कमी आहे ट्रेन, म्हणजे एक 1-1.5 तासानंतर ट्रेन आहे, ऍटलीस्ट मध्ये एखादी लेडीज स्पेशल जर टाकली तर लेडीज लोकांना बरं पडेल। आणि जे जेंट्स लोकांच्या कंप्लेंट असतात की लेडीज आमच्या इथे येतात आणि मग आम्हाला प्रॉब्लेम्स होतात, ते जरा प्रॉब्लेम्स कमी होतील। हे 3 पॉईंट होते। मला सांगा या ठिकाणी रांगा लावल्या आहेत तर तू रांगावरती दिसत नाही, तर तुमचं काय सजेशन काय लोक प्रशासनाला अजून काय केलं पाहिजे असं वाटतं? नाही, बेसिकली तेच, म्हणजे आरपीएफ ऑफिसर सगळे बसलेले असतात ना, त्या लोकांनी येऊन थोडं सहयोग करायला पाहिजे। नाही स्वतःहून रांगा लागणार कोणाच्या, सवयच नाहीये कोणाला तर का रांगा लागतील? एसी ट्रेनला बरोबर लागतात, का लागतात? असं नाहीये की कोणाची लेवल हाय म्हणून त्यांची मेंटॅलिटी वेगळी आहे आणि कोणाची लेवल खाली आहे म्हणून मेंटॅलिटी तेवढी लो आहे। थोडासा सहयोग त्या लोकांनी पण केला पाहिजे, त्यांनी सवय लावली तर हळूहळू मे बी 5-6 महिन्यानंतर त्या रांगा लागायला नक्कीच सुरुवात होते। संख्या वाढवली पाहिजे, येस ऑफकोर्स, कारण लाईन्स पण वाढताना दिसत आहेत, तर ऍटलीस्ट ट्रेनची संख्या वाढायला पाहिजे। आणि सॅटर्डे संडेला हे लोक मेगा ब्लॉक मध्ये ऑलमोस्ट सगळ्या ट्रेन कॅन्सल करतात आणि एम इंडिकेटर मध्ये काहीच अपडेट नसतं, सडन होणाऱ्या कॅन्सलेशनमुळे भरपूर प्रॉब्लेम्स होतात। सो ऍटलीस्ट तुम्ही ते जे ऑनलाईन ऍप्स आहेत त्याच्यामध्ये तरी अपडेट प्रॉपर ठेवा, म्हणजे लोकांना तेवढं कळेल। लटकण्यामुळे, कारण की नंबर ऑफ ट्रेन्स कमी आहेत आणि दरवाजे पण बंद नसतात, हे 2 वर जर टार्गेट केलं तर ऍटलीस्ट ऍक्सिडेंट कमी होऊ शकतात। रांगाला म्हणजे सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत एसी कमीच असतात, एसी नाही आहेत। आम्ही 2,500 रुपये 3,000 रुपये प्रवास देतो तर कसले देतो, एसीच नाही आहेत। 8 वाजता इथून नाही, 8:05ची एसी आहे, उभा चढायला मिळत नाही आम्हाला। त्यानंतर की त्याच्या 8:39ची आहे, त्याला पण आम्हाला चढायला मिळत नाही। रिटर्नला एसी नाही आहेत, काहीच नाही। 8 ते 10 9:30 पर्यंत आम्हाला एसी पाहिजे, 8 ते 9च्या दरम्यान। अजून काय सुविधा करायला सुविधा तर पाहिजेत ना, सुविधा आहेत का इथे? आम्ही 2,500-3,000 रुपये देतो एसी साठी, तर काय आहेत काय सुविधा? सुविधा आहेत काय? बसायला तर मिळतच नाही, डायरेक्ट आता आम्हाला जायचं इथे लाईन लावलंय मी, बसायला मिळणार नाही, 100% सांगतो तुम्हाला। काय वाटतं आपल्याला प्रशासनाने? मग हे प्रशासनाने एसी चालू करावे किंवा सगळ्यांना
सगळे डोअर करावे आपले. संजय दुबे। सर बताइए, यहाँ पे जो सुविधा की है, अभी लाइन लगाने बोला है, कैसा लगता है यहाँ? हाँ, आज से जो सुविधा शुरू की है बहुत बढ़िया है, इससे अपघात कम हो गए। क्या सुविधा होना चाहिए प्लेटफॉर्म पे, क्या लगता है, क्या प्रशासन ने और करना चाहिए? एक तो प्लेटफॉर्म नंबर 1 पे एक ही शौचालय है जिसमें पैसा लिया जाता है, तो कम से कम एक शौचालय तो ऐसा होना चाहिए कि जहाँ फ्री में सर्विस मिले। और बाकी के प्लेटफॉर्म पे सबसे ज़्यादा भीड़ शायद नाला सुपारा स्टेशन पर ही होती है। और यहाँ से ट्रेन छूटनी चाहिए। पहली चीज़ तो सुबह के टाइम पे कम से कम 5-7 ट्रेन तो छूटनी चाहिए। सुबह 6 बजे से लेकर 10 बजे के बीच में आधे घंटे के गैप में अगर एक ट्रेन भी छूटे तो काफ़ी सुविधा लोगों को होगी। वो सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट है। यहाँ पे जो बहुत सारे एक्सीडेंट होते थे, इसके लिए ये सुविधा कर रहे हैं, तो क्या लगता है इसमें अपघात कम हो जाएगा? हाँ, अपघात तो कम होने के चांस है। अगर ये सर्विस देते रहे कि इसी तरह से लाइन लगा के ट्रेनों में चढ़ने को मिले तो अपघात कम होने के चांस बहुत ज़्यादा है। लेकिन लाइन जब लगाते हैं तभी सब लोग नहीं चढ़ पाते, ट्रेन छूट जाती है, ऐसा भी होता है। ऐसा ट्रेन रुकने का टाइम बढ़ाना पड़ेगा। अगर उसी टाइम में चढ़ाएगा तो पॉसिबल है, क्योंकि सब इधर से भी चढ़ते उधर से भी चढ़ते, उससे अपघात होते थे। लेकिन लाइन लगा के चढ़ा रहे हैं, इससे अपघात कम हो गए। लेकिन ट्रेनों का रोकने का टाइम यहाँ पे बढ़ाना पड़ेगा अगर लाइन लगाना है तो। चेतना आहे आणि मला असं वाटतं की ट्रेनच्या ज्या संख्या आहे त्या कमी आहेत ॲज कम्पेअर्ड टू जेवढे लेडीज ट्रॅव्हल करतात. कारण की आजकाल आता तो जमाना राहिला नाही जिथे लेडीज घरात बसून असतात, तर बरेचसे लोकांना घरातून बाहेर निघायलाच लागतं त्यांच्या फायनान्ससाठी. सो ज्या कंपॅरिझनमध्ये ट्रेन बघायला गेलं तर लेडीज कोचही कमी आहेत आणि लेडीजच्या संख्या जास्त आहे, त्यामुळे खूप अनेक जास्त गर्दी असते. प्लस तुम्ही बघाल तर इथे स्वच्छता जराही तुम्हाला दिसणार नाही. प्लॅटफॉर्मवरती हर ठिकाणी थुंकून ठेवलेलं आहे, अस्वच्छता आहे, ज्याच्यामुळे हायजीनचं तर दूर हेच नाही आहे. वॉशरूम तुम्ही जाऊन बघितलं तिथे पैसे घेतात, पैसे घेऊन पण तिकडे जरा पण स्वच्छता नसते किंवा काही नसतं आणि लेडीजला बरेचसे आजार त्याच्यामुळेच होतात. तर मला असं वाटतं की स्वच्छता ही असायलाच पाहिजे. ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे जेणेकरून जास्त लोक बाहेर जाऊ शकतात, ट्रॅव्हल करू शकतात त्यांच्या कन्व्हिनियंटनुसार. आणि जर हे सगळं झालं तरच आपलं भारत पुढे जाणार, नाहीतर मग असंच मागे राहणार आहे. तुम्ही आता पण बघू शकता एवढं वोट करून वोटच्या वेळेला बरेचसे प्रॉमिस केले जातात की तुम्हाला हे करून भेटेल ते करून, बट काही त्याच्यामध्ये फरक पडत नाहीये. ट्रेन तुम्ही आताही बघाल तेवढेच आहेत, माणसं वाढत चाललेत, संख्या तेवढीच जास्त वाढत चालली आहे. ट्रेनची फ्रिक्वेन्सी अजूनही कमी आहे, स्वच्छता आहेच नाही अजून, पण सगळीकडे अस्वच्छताच आहे. थुंकून तुम्ही आता पण बघू शकता प्लॅटफॉर्मवरती हर एक ठिकाणी तुम्हाला थुंकून ठेवलेलं दिसेल, अस्वच्छता दिसेल, हायजीन नाही दिसणार. आणि वॉशरूम तुम्ही आताही जाऊन बघितलं, कोणी जाऊन मला तरी वाटत नाही पब्लिक वॉशरूम कोणी यूज करत असेल ते, कारण की ते इतके अस्वच्छ आणि गलिच्छ असतात आणि पैसे तर हमेशा घेतले जातात आमच्याकडून. एक प्रकार लूट आहे काही? हो, अगदीच लूट तर आहेच. आमची सॅलरी तर वाढत नाहीये, पण आमचे जे बाकीचे जे खर्च आहेत ते तर वाढतच चाललेत. हर एक ठिकाणी पैसे, पहिले जिथे 1 रुपया घेऊन वॉशरूमला जायला लागायचं तिथे आता 5 रुपये घेतात. काही नाही, पण आमची सॅलरी तर तेवढीच आहे, काही त्याच्यामध्ये नाही. तर त्या सगळ्याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. अरुण मौर्य। वसई वालों के लिए, विरार वालों के लिए ट्रेन है, लेकिन नाला सोपारा वालों के लिए कोई ट्रेन नहीं है डायरेक्ट यहाँ से। हम मांगते हैं कि एक 4 ट्रेन दे दे, एक 8 बजे, 8:30 बजे, 9 बजे, 9:30 बजे, बस। रेलवे से यही है। कितनी दिक्कतें होती है सफर करने में? सर अगर रिटर्न मारता है वो चढ़ जाता है, और रिटर्न नहीं मार पाया तो चढ़ ही नहीं पाएगा, यानी उसका ऑफिस आधे से 1 घंटा लेट हो जाता है डेली का नियम है। रेलवे की तरफ से कुछ भी सहायता नहीं मिल रही है लोगों को। क्या लगता है आपको रेलवे प्रशासन किस तरीके से काम कर रही है? रेलवे नाला सोपारे में तो सही नहीं है, सही काम नहीं कर रही है। क्या करना चाहिए? आपकी क्या कम से कम ट्रेन देने चाहिए यहाँ पे डायरेक्ट के लिए। यहाँ से ट्रेन बन के जाना चाहिए? हाँ, यहाँ से ट्रेनें बन के जाना चाहिए। नाला सोपारा से ट्रेन बनना चाहिए, वो भी डायरेक्ट चर्चगेट के लिए। और इसमें बहुत से होते हैं ट्रेन की विरार से वसई, वसई से बंद जाती है, लेकिन जो नाला सोपारा से ट्रेन बने वो वसई ना रुके, नायगांव रुके, दहिसर रुके, लेकिन बोरीवली ना रुके, सीधा अंधेरी रुके, वो बेटर रहेगा पैसेंजर के लिए। वो है कुमार यादव। क्या कहेंगे, यहाँ पे अभी लाइन लगाना शुरू कर दिया है, पुलिस ने बताया है? नहीं, बहुत कैसे? अच्छा ही काम किया है पुलिस वालों ने। सबको जो लाइन वाले सुविधा कर रहे हैं अच्छी है, और जो गेट पे खड़े होकर आदमी पैक करते हैं वो तो नहीं होएगा। और ट्रेन ही एक ऐसी सुविधा है जिससे आदमी लोग सब अपने काम पे आसानी से पहुंचते हैं बिना ट्रैफिक के। और यहाँ से मेरा एक ही रिक्वेस्ट है कि यहाँ से जो है नाला सोपारा से जितनी ज़्यादा पब्लिक जाती है उतना कोई स्टेशन से नहीं होती है। और इसके लिए मेरा ये रिक्वेस्ट है कि यहाँ से ट्रेन जो रहती है ना, यहाँ से ही बनाया जाए।
इससे क्या है, पब्लिक को सुविधा होगी जाने की। और सब तो ट्रेनें जो हैं वो सही ही चल रही हैं। अभिषेक मिश्रा। क्या बताएंगे यहाँ पे जो अभी लाइन लगाने बोले हैं, कैसा लगता है यहाँ पे? देखो, अगर आप किसी को समझाओगे कि ऐसे 1 बाय 1 जाओ तो ये पॉसिबल नहीं है, क्योंकि आप लोगों को भी पता है कि हर कोई रश में रहता है, हर किसी को जाने का जल्दी है। ठीक है, अगर आप क्लोज डोर वाले सिस्टम, जैसे कि अभी एसी लोकल्स आ रहे क्लोज डोर है उसमें, तो उसमें कोई ऑप्शन नहीं, कोई घुस नहीं सकता है, उतरेगा तभी आदमी चढ़ेगा, तो 1 बाय 1 जाते। बट अभी यहाँ पे क्या है कि ओपन है लोकल, तो हर कोई फटाफट घुसना चाहता है। तो पॉसिबिलिटी क्या है, इसको सुधार कैसे सकते हम लोग? तो इजी वे यही है कि या तो ट्रेन के डब्बे बढ़ाओ और 4-5 डब्बे लगाओ, जैसे अभी 12 के 15 डब्बे हुए तो हम 18 कर सकते हैं, प्लेटफॉर्म की लेंथ बढ़ा सकते हैं। ठीक है, ये एक ऑप्शन है कि हम कर सकते हैं जिसमें लोग जाएंगे। दूसरा ऑप्शन ये है कि हम लोग इसी सिस्टम को लाइक मेट्रो सिस्टम भी दे यहाँ पे नियर बाय सिटीज, जैसे वसई विरार से लेके से नियर बाय सिटीज अपना दहीसर तक तो आ चुका है, भाईंदर तक भी आ चुका है। तो हम ये कर सकते हैं कि थोड़ा फ्रीक्वेंसी बढ़ाएंगे, लेकिन अभी 2-2 मिनट में ट्रेन आ रही है तो और फ्रीक्वेंसी बढ़ाना भी पॉसिबल नहीं है। तो सबसे बेस्ट पॉसिबल यही है कि डब्बे बढ़ाओ और प्लेटफॉर्म का लेंथ बढ़ाओ। अब इससे और कोई सोल्यूशन तो मेरे को नहीं दिख रहा फिलहाल। बड़ा सोल्यूशन यही रहेगा कि आप मेट्रोज बनाओ, विरार तक की मेट्रोज दे दो तो लोगों को इजी हो जाएगा आने जाने में। बाकी अभी देखो, आप क्राउड देख सकते हो, क्राउड बहुत ज्यादा है, तो मेरे को नहीं लगता इतना क्राउड मैनेजमेंट होएगा। हर सिटी का एक लिमिट होता है, जो कि मुंबई का ऑलरेडी क्रॉस हो चुका है। तो अब गवर्नमेंट के हाथ में क्या करना चाहते हैं? पहली बात तो भाई ये पोल्यूशन कम करो, डस्ट बहुत है यहाँ पे, एक भी ट्रेन आती है पूरा डस्ट हो जाता है। डस्ट को वैक्यूम करो, वाटर स्प्रे करो ताकि डस्ट ना उड़े। बाकी का हम लोग देख लेंगे कैसे भी हम लोग। और लोग क्लीन नहीं करते भाई। मेरे को एक चीज बोलना था कि लोग जो ये माइक पे बोलते हैं ना कि आपका प्लेटफॉर्म है, आप क्लीन करो, ये है वो है, भाई लोग नहीं समझते। सबसे बेस्ट स्ट्रिक्ट रूल्स रखो। बैंड स्टैंड पे कैसे आप थूकने पे फाइन मारते हो, वैसा स्ट्रिक्ट रूल्स रखो कि कोई भी थूकेगा तो सीधा फाइन मारो, नहीं सुनेगा तो मारो भाई, पुलिस के हाथ में मारो ना, जलील करो लोगों को। भाई लोग ऐसे नहीं सुनने वाले, लोगों को सब सुविधा चाहिए, लेकिन लोग सुविधा लेने लायक नहीं अभी फिलहाल। हम लोग अमेरिका नहीं बन पाएंगे, हम लोग पाकिस्तान बांग्लादेश वाला हाल है हमारा। तो हमको डेव्हलपमेंट तो चाहिए, लेकिन हम सिविक सेन्स है नाही हमारे पास, हम लोग क्लिनिनेस रखते नहीं है। ज्या योजना आखलेल्या आहेत किंवा ज्या उपाययोजना केलेल्या आहेत यांना लोकांचंही सहकार्य लागेल, प्रवासाचं सहकार्य लागेल। जितकं प्रवासी सहकार्य करतील त्यांचा तो प्रवास आहे तो सुखसोयीत होईल असं प्रशासनाने जाहीर जरी केलं असेल तरी यामध्ये जी सगळ्यात महत्वाची भूमिका आहे जी प्रवाशाची असणार आहे। आपल्याला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, नालासोपारा।